लग्न समारंभ म्हटलं की आनंद, उत्साह आणि पारंपरिक रिवाज. परंतु जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एका लग्नात बूट लपविण्याच्या रिवाजातून असा वाद पेटला की थेट तुफान हाणामारी झाली. महिलांसह अनेकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून सोन्याचे दागिने हिसकावल्याचीही तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अंबड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी गावात एका लग्न समारंभादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नविधी पार पडल्यानंतर नवरीकडील मंडळींनी पारंपरिक रिवाजाप्रमाणे नवरदेवाचे बूट लपविलेत. सुरुवातीला हा प्रकार हसत खेळत सुरू होता, मात्र त्यानंतर नवरदेवाचा भाऊ सोमनाथ गायकवाड याने नवरीची चप्पल लपविल्याने वातावरण अचानक तापलेत. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आणि काही क्षणातच हा वाद तुफान हाणामारीत बदलला. लग्नाच्या मंडपातच महिलांसह अनेकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या घटनेत अश्विनी वाणी, संगीता वाणी, गणेश वाणी, विशाल माळी, सोमनाथ गायकवाड आणि अलका गायकवाड यांना दुखापत झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. इतकंच नाही तर महिलांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी राधा गायकवाड, यशोदा गिर्रे, शोभा गिर्रे, दिनेश गोर्रे, लहू गिर्रे, शोभा गायकवाड तसेच नवरीच्या चुलतीसह काही अनोळखी महिलांविरोधात अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लग्नातील आनंदाचे वातावरण काही क्षणात रणांगणात कसे बदलले याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.